सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर. नवीन वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारची मंजुरी. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच संपूर्ण इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि यासोबतच नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहू घेऊ शकता. तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी अत्यंत आनंदाची अशी मोठी खुशखबर आता जाहीर झालेली आहे. आणि विशेष करून ही खुशखबर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे. आणि तो असा की नवीन जो वेतन आयोग आहे म्हणजेच 8वा वेतन आयोग तो लागू करण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग मिळेल अशी एक आनंदाची अपेक्षा आपण याद्वारे करू शकतो. तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया. तर सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 पासून सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोगाचा म्हणजेच न्यू पे कमिशनचा लाभ मिळणार आहे. यामध्ये केंद्रीय कामगार युनियनची बऱ्याच दिवसांपासून 8वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होत होती. सदर मागणीस अखेर आज रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास सदर निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. 7वा वेतन आयोगाचा कार्यकाल हा दिनांक 31/12/2025 अखेर पर्यंत असल्याने दिनांक 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोगानुसार वेतन लागू करण्याबाबत 8व्या वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये किमान मूळ वेतनात होणारी वाढ किती असेल ते बघूया. तर 8व्या वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन हे 25,740 रुपयेपर्यंत वाढू शकते. याशिवाय पेन्शनमध्ये देखील वृद्धी होणार आहे. तर एकंदरीत नवीन वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे 8व्या वेतन आयोगाची जी एक चाहूल केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना होती ती चाहूल आता जवळ आली असून लवकरात लवकर त्यांना या नवीन वेतन आयोगाचा म्हणजेच 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. ही अतिशय आनंदाची अशी बातमी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने म्हणावी लागेल. आणि त्यामुळेच अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण असेच आपल्या कामाचे व्हिडिओज पाहू घेऊ शकता. या व्हिडिओला आपण लाईक करावं आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी शेवटी आपल्याला एक विनंती करतो. आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी सुद्धा एक मी आपल्याला विनंती करतो. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.